किती छोटा अंडा आहे बघा. हे जगातलं सगळ्यात छोटा अंडा आहे बघा. अंडा केवढं दिसतंय बघा हे. चावते बघा, बाईट करते कशी. म्हणून बघा मी आता शेडमध्ये गेलो होतो बघा. आणि शेडमध्ये आपण आता शेळ्या बिळ्या कोंडायला गेलतो. आणि आपल्याला गेल्यावर बघा आता एक आज तुम्हाला जरा वेगळं काहीतरी दाखवतो बघा. सगळ्यात वेगळं काहीतरी. हे कोंबड्या अशा बसल्यात बघा सगळ्या आपल्या. हे बघा बसतात ते. इथं कोंबड्या अंडे द्यायला बसतात बघा. प्रत्येक ठिकाणी आता इथं पण अंडे असतात कधी कधी. तर एखाद्या वेळेस घालू शकतात कोंबड्या. इथं एवढा कोंबड्या बसतात अंडे घातलेत का बघा. आपल्या बऱ्याच कोंबड्या खुडूक पण आहेत. खुडूक म्हणजे साधारण काय असतं मित्रांनो, खुडूक म्हणजे जेव्हा अंड्याची माळ संपते तेव्हा कोंबडी खुडूक होती. आता मगाशी मी काय केलं तर अंडे गोळा करायला आलो होतो मित्रांनो. हे सगळं खुडूक कोंबड्यात बघा. हे काय करतात, दुसऱ्या कोंबड्याने अंडे घातले की ते अंडे स्वतः घेतात बघा. तर बघूया आता. मगाशी मी अंडे इथं बघित होतं, आपण तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला दिसतात बघा. इकडं बसलेत काय, आणि काय ह्या कोपऱ्यात पण बसलेत बघा. आणि हे खुडूक कोंबड्या आहेत. खुडूक कोंबड्या कसं होते, ॲग्रेसिव्ह असतात जरा. आपण काय करूया, म्हणजे खाली अंडे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. किती छोटा अंडा आहे बघा. हे जगातलं सगळ्यात छोटा अंडा आहे बघा. हे कोंबड्यांचं सगळ्यात छोटा अंडा आहे. हे तुम्हाला मी घेऊन दाखवतो थांबा. अगोदर आपण त्याला व्यवस्थित काढून घेऊया थांबा. अजून एक अंडा घेऊन बसले बघा. थोडं कोंबड्या दुसऱ्या कोंबड्यांचे अंडे घेतात बघा. असे बाईट करते कोंबडी बघितलं. असं फेकून दे झालं. हे बघा, हे अंडा आहे काय, आणि हे एक अंडा आहे बघा. हे अंडा एवढं छोटं, हे नॉर्मल अंडा आहे बघा कोंबडीचं. एवढं नॉर्मल अंडा घालते कोंबडी. हे बघा, हे एकदम हे रेग्युलर अंडा आहे बघा मित्रांनो. एवढं अंडा कोंबडी घालते नॉर्मल या साईजमध्ये. आणि तुम्हाला कम्पेअर करायला सोपं जाते मित्रांनो. बघा हे केवढं दिसतं साईजमध्ये आणि हे केवढं दिसतं बघा साईजला. तर काय झालेलं असतं की कोंबड्यांची जी माळ असते, अंड्यांची माळ ना, त्याला क्लच म्हणतात. ते माळ संपली ना, संपत आल्यानंतर काय वेळेस काय होतं की हे छोटं अंडं घातलं जातं कोंबड्याकडून. नसेल तर मग काय वेळेस घालत पण नाही कोंबडी. तर मग पण एवढं एकदम छोटं एवढं घालत नाही. पण आज पहिल्यांदा असं झालं की एकदम छोटं म्हणजे कबुतराच्या एवढं अंडं घातलं बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती छोटं अंडं दिलं आहे कोंबडीने. तर हे एकदम कमी साईज, एकदम छोट्या साईजचं आपल्याकडे अंडं भेटलेलं आहे. मला वाटतं ही जगातलं सगळ्यात छोटं कोंबडीचं अंडं असलं मित्रांनो. आपल्यासमोर प्रश्न पडला मित्रांनो, आता हे अंड्याचं काय करायचं. हे अंडं आपण काय हॅच करायचं का, काय बॉईल करूया का, ऑमलेट करून खायचं. बघूया आपण काय करू, ह्याचं काय ते करू मित्रांनो. तर हे मला हेच दाखवायचं तुम्हाला की, आणि थंबनेलमध्ये पण मी ते सांगितलं होतं की जगातलं सगळ्यात छोटं अंडं आपल्या फार्मवरती कोंबडीने दिलं मित्रांनो. बघा एवढं छोटं. मी तुम्हाला हे कॅरेटमध्ये ठेवून पण दाखवतो बघा. हे कॅरेटमध्ये आपण हे रेग्युलर अंडा ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि हे जे आपलं छोटं आता आपलं अंडं भेटलेलं आहे, हे अंडं पण आपण ठेवतो आता बघा. तर तुम्ही बघा साईज कॅरेटमध्ये ठेवल्यानंतर पण साईज तुम्हाला समजते बघा किती एकदम छोटं, म्हणजे मायक्रो नॅनो म्हणलं तर चालेल, एवढं छोटं अंडं दिलेलं आहे बघा. तर बघू शकता मित्रांनो. चला आता आपण काय करूया, या अंड्याचं आपण ऑमलेट करूया मित्रांनो. चला या आपण ऑमलेट करूया अंड्याचं. बघा मित्रांनो, आपण हे छोटंसं अंडं घेऊन आता किचनमध्ये आलो मित्रांनो. बघा आपल्याला आता ह्या अंड्यापासून ऑमलेट बनवायचं आहे. तर आपण विचार केला होता काय ह्याच्यामध्ये ठेवावं का, काय करावं का नाही. चावत्या म्हटलं अंड्याचं ऑमलेटच करून खावं म्हणून आपण घेऊन आलो मित्रांनो. बघा ऑमलेट करण्यासाठी बघा आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा हे. आणि 2 मिनटं आता तेल गरम झाले की आपण हे अंडं त्याच्यामध्ये टाकून याचं ऑमलेट बनवूया मित्रांनो. या बनवूया. बघा मित्रांनो, ते छोट्याशा अंड्याचं ऑमलेट तयार झालेलं मित्रांनो. पूर्णपणे त्याच्यात बघा व्हाईट पण आहे आणि येलो कलरचं यॉक पण आहे त्याच्यामध्ये. तर हे ऑमलेट तयार झालं मित्रांनो. बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं. जगातलं सगळ्यात छोटं अंड्याचं आपण ऑमलेट केलं मित्रांनो. थँक्यू, नमस्ते.